आता आपण क्वेश्चन नंबर 11 सोडवणार आहोत. ड्रॉ सर्कल्स विथ सेंटर्स A, B and C, each of radius 3 cm, such that each circle touches the other two circles. महत्त्वाचं काय याच्यामधलं, सर्कल्सचे काढायचे ते कसे काढायचे, सर्कल टचेस द अदर टू सर्कल्स. म्हणून आपण काय करायचं आहे, मी ते सांगितलं आपला रेडियस किती असला पाहिजे प्रत्येक सर्कलचा 3 सेंटीमीटर. म्हणजे आपण काय करूया, 3 सेंटीमीटरची लाईन काढून घेऊया. 3 सेंटीमीटर प्लस 3 सेंटीमीटर म्हणजे 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचा आहे. 6 सेंटीमीटरची आपण लाईन काढून घेतली. मग आपण 6 सेंटीमीटरची हा समोरचा पॉईंट काढून घेतला, त्याला जॉईन केला, इक्विलॅटरल ट्रायंगल काढला, नाव दिलं A, B, C. आपल्याला माहिती आहे 3 सेंटीमीटर घ्यायचं पुन्हा परत आणि पॉईंट्स काढून घ्यायचे, म्हणजे आपला कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. आणि इथे आपल्याला ठेवायचा आहे आपल्या कंपासचं टोक आणि सर्कल्स काढायचे आहेत. अशा प्रकारे आपण हे सर्कल्स काढणार आहोत. करून बघा एकदा. आता आपण सॉल्व करणार आहोत क्वेश्चन नंबर 12. प्रूव्ह दॅट एनी 3 पॉईंट्स ऑन अ सर्कल कॅन नॉट बी कोलिनियर. आपण आता लिहून घेऊया. गिवन O इज द सेंटर ऑफ द सर्कल, पॉईंट्स A, B and C आर ऑन द सर्कल. आपण काढून घेऊया सर्कल. पॉईंट्स देऊया A, B आणि C. नावं लिहूया A, B आणि C. आणि ह्यांना जॉईंट करणाऱ्या लाईन्स काढून घेऊया. कारण हे कसे आहेत मी सांगितलं ऑन द सर्कल आहे, त्याच्यामुळे ऑन द सर्कल म्हटल्यानंतर हे काहीतरी असेच आपल्याला दिसायला हवे आहेत. ओके, लिहून घेऊया आपण. पॉईंट A, B and C are not collinear. Let points A, B and C are collinear and a circle is going through these points. If we draw a perpendicular line from the center of the circle, it bisects line AB, line BC and line AC, but this is highly impossible because all points are lies at the circle. It only bisects one or two lines, not all lines. Therefore, points A, B and C are not collinear. आपण करून नाही दाखवलं, जर फक्त सेंटर पॉईंट द्या, त्याला नाव द्या O, कारण आपण ती गिवन इन्फॉर्मेशन दिलेली होती. आणि नाही काढल्यात परपेंडिक्युलर तरी पण चालेल. आणि अशा प्रकारे तुम्ही बाय द सेंटेन्स तुम्ही हे प्रूफ करून दाखवू शकता.